तुला शिकवेन चांगलाच धडा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहिलं. भुवनेश्वरी अक्षराच्या आईबाबांना म्हणते, जे काही झालं ते त्या नवरा बायकोमध्ये झालं. आमचा त्याच्याशी काही संबंध नाही. मी फक्त निमित्त झाले या सर्वांमध्ये. त्यावर चारुहास म्हणतात, या घरामध्ये जे काही घडतं त्याचं निमित्तच मोठं होतं. त्यावर भुवनेश्वरी म्हणते, घरातील भांडणं अशी चव्हाट्यावरती आणायची नसतात. जयदेव दादा आता काय म्हणाले, पेल्यातील वादळ पेल्यातच राहू द्यायचे असतात. तुम्ही आता तेच करताय. सुनबाईंनी आम्हाला चॅलेंज दिलं. त्या आमच्या सुनबाई होत्या म्हणून आम्ही त्यांच्यावरती चिडलो नाही. बाहेरचं कुणी जर आम्हाला असं चॅलेंज दिलं असतं ना, आम्ही त्याला त्या क्षणाला बाद केलं असतं. त्या सुनबाई आहेत आमच्या. आम्हाला त्यांच्याबद्दल प्रेम वाटतं, आपुलकी वाटते, म्हणून आम्ही त्यांचं चॅलेंज स्वीकारलं. आता त्यामध्ये त्या हारल्या, त्याला आम्ही तरी काय करणार. त्या दिवशी हळदी कुंकू होतं. घरात बाहेरच्या बायका आल्या होत्या आणि त्यांनी घरामध्ये पोलीस आणले. सगळ्यांच्या समोर आमच्यावरती नको नको ते आरोप केले. तरी पण आम्ही त्यांना एकही शब्द बोललो नाही. तुम्ही हवं तर दुर्गीला विचारा. त्यावर दुर्गी लगेच म्हणते, नाही नाही ताई, अजिबात नाही. ताई एका शब्दाने पण सुनबाईंना काहीच बोलल्या नाही. मी जर असं काही बोलली असती ना, तर ताईंनी मला 2 थोबाडीत देऊन घराच्या बाहेर काढलं असतं. नंतर भुवनेश्वरी म्हणते, फुलपगारे सर इथं येऊन खरं काय आहे ते सांगून गेले. त्यांनी जर सिद्ध केलं असतं तर आम्ही स्वतः हे घर सोडून गेलो असतो. आणि तसंच ठरलं होतं. आणि ठरल्याप्रमाणेच अधिपतीने सुनबाईंना हाताला धरून घराच्या बाहेर काढलं. आता प्रश्न दोघांचा आहे. आता तुम्ही आम्हाला यामध्ये घेऊ नका. नवरा बायकोच्या भांडणात जे कोणी मध्ये पडतो ना, तोच वाईट होतो. म्हणून तुम्ही मला काही मध्ये पाडू नका. आणि ती पुढे म्हणते, चहा पाणी केल्याशिवाय जाऊ नका. आमची मीटिंग आहे, आम्हाला जावं लागेल. मग भुवनेश्वरी तिथून निघून जाते. मग अक्षराचे आईबाबा पण तिथून निघून जातात. इकडे शाळेत अधिपती अक्षराच्या केबिनमध्ये जातो आणि डायरेक्ट जाऊन अक्षराच्या समोरच्या खुर्चीत बसतो. तशी अक्षरा त्याच्याकडे रागाने बघते. तसाच तो ताडकन उभा राहतो. अक्षरा म्हणते, बोला, काय बोलायचं आहे तुम्हाला. अधिपती म्हणतो, मला एक टीचर आहेत, त्यांच्याबद्दल तक्रार करायची आहे. अक्षरा म्हणते, काय तक्रार आहे. त्यावर अधिपती म्हणतो, मी काय प्रश्न विचारला ना की त्या उत्तरच देत नाही आणि टाळाटाळ करतात. मग अक्षरा म्हणते, तुम्ही जर सारखेच प्रश्न विचाराल तर शिक्षक शिकवणार कधी. अधिपती म्हणतो, मुलांच्या प्रश्नाचं उत्तर देणं, त्यांची शंका दूर करणं हे शिक्षकाचं काम आहे की नाही. आम्ही मोठ्या तोंडाने थेट ॲडमिशन घेतलंय. जरा लेटच झालं, पोषण गेलंय पुढं आणि आम्ही जरा मागे राहिलोय. अक्षरा म्हणते, ही तुमची चूक आहे. तुम्ही उशिरा ॲडमिशन घेतलं. आता त्याला शिक्षक काय करणार. आता तुम्ही घरी अभ्यास करा आणि झालेलं पोषण पूर्ण करा. त्यावर अधिपती म्हणतो, आम्हाला घरी खूप कामं असतात. त्यावर अक्षरा म्हणते, बरं सांगा, कोणती टीचर तुम्हाला उत्तर देत नाही. अधिपती म्हणतो, मराठीच्या मास्तरीणबाई आहेत. अक्षरा म्हणते, तुम्ही माझीच तक्रार माझ्याकडेच करायला आलायत का. अधिपती म्हणतो, तुम्ही मुख्याध्यापिका आहात ना, मग तक्रार तुमच्याकडेच करणार ना. अक्षरा म्हणते, मला तर कळलंय त्या तुमच्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरं देतात, पण एखाद्या दिवशी राहून जातं. रोज रोज कशी तुमच्या प्रश्नांची उत्तरं देणार. शिक्षकांना पण काही मर्यादा असतात. एखाद्या विशिष्ट विद्यार्थ्याकडे नाही लक्ष देऊ शकत, त्या सगळ्या वर्गाकडे लक्ष द्यावं लागतं ना. मग अधिपती म्हणतो, आमची कंडिशन तर तुम्हाला सांगितली. तुम्ही म्हणताय ते पण बरोबर आहे, पण आता यातून मार्ग काय काढायचा. अक्षरा म्हणते, तुम्हाला काय सुचतोय का मार्ग. अधिपती म्हणतो, हो सुचतंय ना. तुम्ही जर आमची शिकवणी घेतली तर बरं होईल, आमच्या शंका सोडवण्यासाठी. तुम्ही म्हणाल तिथे येतो आम्ही शिकवणीसाठी. पाहिजे तर त्याची आम्ही वेगळी फी देतो. अक्षरा म्हणते, काम झाल्यावर जशी तुम्हाला कामं असतात ना, तशीच आम्हाला पण कामं असतात. अधिपती म्हणतो, जरासा वेळ काढायचा. तुम्हाला जेव्हा निवांत वेळ असेल ना, तेव्हा सांगा. मग अक्षरा म्हणते, बघू. अधिपती म्हणतो, बघू म्हणजे पक्क समजू ना, कारण आता आम्ही ॲडमिशन घेतले 9वीत आणि आता जर आम्ही फेल झालो ना तर अवघडच होईल. परत कधी 9वी होणार, 10वी होणार, मग कॉलेज, मग पोरं बाळं. अक्षरा रागाने बघते. अधिपती म्हणतो, लग्न झालंय आमचं आणि मग तुम्हालाच वाईट वाटणार ना. मग विद्यार्थ्याचं नुकसान झालं, त्याचं वर्ष वाया गेलं की मुख्याध्यापिका म्हणजे तुम्हालाच वाईट वाटणार ना. अक्षरा म्हणते, बरं कळलं मला. अधिपती म्हणतो, मग मी पक्क समजू ना. अक्षरा म्हणते, मी सांगते तुम्हाला, पण रोज रोज नाही त्रास द्यायचा. अधिपती म्हणतो, रोज रोज नाही, तुम्ही जेव्हा सांगाल तेव्हा.
मग अधिपती विचारतो, मग उद्या कुठे भेटायचं? अक्षरा म्हणते, मी केव्हा म्हटलं भेटायचं, मी सांगेन तुम्हाला. आणि अक्षरा घरी जायला निघते. मग घरी जाताना तिला शिवानी भेटते. मग अक्षरा शिवानीला सांगते, अधिपतीने शाळेत ॲडमिशन घेतलंय, पण हे कोणालाही सांगू नकोस, ओंकार भाऊजींना सुद्धा. मग शिवानी मुद्दामच म्हणते, हो हो वहिनी, मी कुणालाच नाही सांगणार. मग शिवानी म्हणते, अधिपती भाऊजींनी असं अचानक ॲडमिशन का घेतलं? अक्षरा म्हणते, ते माहिती नाही मला, त्यांनाच माहिती असेल. मग शिवानी म्हणते, अधिपती भाऊजी प्रेमासाठी खरंच काहीही करत आहेत. त्यावर अक्षरा म्हणते, त्यांनी शाळेत ॲडमिशन घेतलं ही चांगली गोष्ट आहे, पण हे सर्व त्यांनी त्यांच्या आईला विचारून केलं असतं ना तर मला अजून आनंद झाला असता. त्यावर शिवानी म्हणते, तुम्हाला का असं वाटतंय त्यांनी त्यांच्या आईसाहेबांची परवानगी नसेल घेतली? त्यावर अक्षरा म्हणते, जेव्हा हे त्यांना समजेल ना तेव्हा अधिपतींचं शाळेत येणंच बंद होईल. मग शिवानी अक्षराला विचारते, अधिपतींचं शाळेत येणं तुम्हाला तर आवडत असेल ना? पण अक्षरा विषय टाळण्याचा प्रयत्न करते. पण शिवानी हसून परत म्हणते, म्हणजे भाऊजींचं येणं तुम्हालाही आवडतंय? पण अक्षरा काहीच बोलत नाही. त्यानंतर शिवानी घरच्यांबद्दल विचारते. मग अक्षरा म्हणते, खरं तर माझं घर आहे, पण मला तिथे परक्यांसारखं वाटतंय. आणि ते निखिलचं प्रकरण झालं. निखिलला कामावरून काढल्यामुळे इराने घरात गोंधळ घातला आणि सर्व दोष मलाच दिला. मग शिवानी म्हणते, तुम्हाला दोष देण्याचा प्रश्नच कुठे येतोय? त्या निखिलने कंपनीचं 1.5 कोटीचं नुकसान केलंय. आणि शिवानी मग झालेला सर्व प्रकार अक्षराला सांगते. हे ऐकल्यावर अक्षराला धक्काच बसतो. ती म्हणते, इराला हे सर्व माहिती असणार, पण तिने आम्हाला काहीच नाही सांगितलं. आणि ती घरी जायला निघते. इकडे घरी अधिपती अभ्यास करत असतो. त्याच वेळेला तिथे दुर्गी येते. तर अधिपती त्याची पुस्तकं लपवून ठेवतो. दुर्गी अधिपतीला म्हणते, मला चंचीची खूप काळजी वाटते. ती रस्त्यावर चक्कर येऊन पडली हे कळल्यापासून मला काहीच सुचत नाही, पण ताई मला तिला भेटूही देत नाही. तुम्हाला पण सुनबाईंची आठवण येत असेल ना, त्यांना भेटावंसं वाटत असेल ना? अधिपती हो म्हणतो, पण आईसाहेबांचं वचन मी कसं मोडणार? त्यावर दुर्गी म्हणते, हो ना, ताई तर कोणाचं ऐकूनच घेत नाही. आणि सुनबाईंचे आई बाबा आले होते सकाळी, तिने त्यांना पण उडवूनच लावलं. बिचारे तोंड पाडून निघून गेले. मित्रांनो, या सिरियलची अशीच अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.